सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मला माहित आहे तुम्ही खूप बिझी आहात। उद्या 15 तारखेला सेट एग्जाम आहे। त्या परीक्षेच्या खूप ताणतणावामध्ये तुम्ही आहात। तरी सुद्धा एक छोटीशी एक मिनिटामध्ये एक माहिती सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभे आहे। कर्नाटकातील सेंट्रल विद्यापीठ जे कलबुर्गी येथे आहे, कलबुर्गी येथे एक सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे, चला CUK म्हणतात, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटका। ते कलबुर्गी गुलबर्गा येथे आहे। तिथं एक पुढील 10 ते 15 दिवसात PhD ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे। जे विद्यार्थी नेट एग्जाम पास आहे, GRF आहे किंवा कर्नाटकातील KSET पास आहे किंवा त्यांना नॅशनल आणि स्टेट लेवलचे स्कॉलरशिप मिळालेले असे एलिजिबल कॅन्डिडेट अप्लाय करू शकता। त्यांनी परीक्षा घेणार आहे का नाही हे आम्हाला पूर्ण माहित नाही। जर त्यांनी परीक्षा घेतले तर परीक्षा झाल्यानंतर त्यांनी इंटरव्ह्यू घेणार। त्या इंटरव्ह्यू मध्ये तुमचा विषय ते ऐकणार, तुम्ही कोणत्या विषयावर PhD करणार आहात, रिसर्च करणार आहे, तुमचा उद्देश काय आहे आणि तुम्ही रिसर्च केल्यानंतर त्याचा फायदा सोसायटीला आणि राज्याला आणि देशाला आणि जगाला काय फायदा होतो हे त्यांनी प्रश्न तुम्हाला विचारतात। त्यामुळे एक 7-8 पेजेसचा एक शॉर्ट ॲब्स्ट्रॅक्ट तयार ठेवा, सिनॉप्सिस तयार ठेवा आणि ते सिनॉप्सिस तिथं प्रेझेंटेशन करा। अँड इथं का स्टेट तुम्ही कर्नाटकचा आहात, तुम्ही कर्नाटकचे नाही, तुम्ही महाराष्ट्राचा आहे, तुम्ही पश्चिम बंगालचा आहे, तुम्ही असा काही भेदभाव होत नसतो। अप्लाय फॉर द PhD एक्झाम, PhD प्रोसेस अँड गेट द ॲडमिशन। ओके, एक प्रोसिजर सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभे आहे। आधी सेट एक्झाम पास व्हा। इथं जर PhD करायची असेल तर नेट कंपल्सरी पाहिजे, कारण तुम्ही महाराष्ट्राचा स्टुडंट्स आहात। तुम्ही महाराष्ट्राचे स्टुडंट्स कर्नाटकमध्ये या विद्यापीठात जर PhD करायची असेल तर तुम्हाला कंपल्सरी नेट पाहिजे किंवा कर्नाटकची सेट पास होणं आवश्यक आहे। किंवा तुमचं स्पेशल क्वालिटी तुम्ही त्यांना दाखवा, तुमचं नॉलेज, तुमचा अनुभव, तुमचं स्किल, तुमचा इंटरेस्ट ते बघून तुम्हाला ॲडमिशन देतील। थँक्यू। आणि हे सर्व माहिती आम्हाला तिथलं जो CUKचं जे रजिस्टर सर आहेत, आदरणीय डॉक्टर बसवराज डोनूर सर यांच्या सिग्नेचरने हे नोटीस आलेलं आहे। आणि हे नोटीस मला माझे मित्र शिवराज सनमणी सर हे मला पाठवलेले आहे। आणि यादगिरीचे संगमते जे दिव्यांग विद्यार्थ्यांनी ती मला हे माहिती पाठवलेली आहे। त्यांनाही धन्यवाद। तुम्हालाही व्यवस्थित अभ्यास करा एवढी शुभेच्छा।